सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईमधली हवा बिघडली। कुलाबा बोरिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट। हिवाळ्यामध्ये मुंबईतली गुणवत्ता हवा निर्देशांक हा सातत्यानं घसरतो। 31च्या निमित्तानं पनवेल आणि उरणमधील फार्म हाऊसवरती पोलिसांची करडी नजर। त्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार। नाशिकमध्ये ढगाळ वातावरण, द्राक्ष उत्पादक धास्तावले। पाऊस आणि गारपीटच्या शक्यतेमुळे द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी। काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी। सकाळपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत। बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवरती परिणाम, अनेक पर्यटक अडकले। चेन्नईमधील बलात्कार प्रकरणामध्ये पोलिसांनी पीडितेची ओळख उघड केली। तांत्रिक बिघाडामुळे एफआयआर लीक झाल्याची दिली माहिती। पीडितेची ओळख उघड झाल्यानं अण्णामलाई यांनी स्वतःला चापकानं फटके मारून केला निषेध। अमेरिकेनं सलग दुसऱ्या वर्षी 10 लाखांहून जास्त भारतीयांना दिला व्हिसा। पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणासाठी जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ। 2024च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये 20 लाखांहून अधिक भारतीयांना केला अमेरिकेमध्ये प्रवास। आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद। ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी। सेन्सेक्स 226 अंकांनी वाढून 78,699 वरती, तर निफ्टी 63 अंकांनी वाढून 23,813 वरती झाला बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।